हे छान कातरलेत ना मशरूम्स? हा, मशरूम धुवून मागचं डेक काढून टाकलेलं आहे मी आणि स्लाइस करून घेतलेले तसे पातळ. त्यानंतर कांद्याचे पण उभे पातळ काप करून घेतलेले आहेत. बटर लागेल, मीठ, मिरपूड, दूध आणि हे मैद्याची पेस्ट केलेली आहे मी पाण्यामध्ये. आणि हे तमालपत्र एक पान लागणार आहे आपल्याला. बरं, कांदा परतताना. तर फोडणीला घालूया आपण आता. साहित्य काय फार नाहीये, त्यामुळे जास्ती काही कन्फ्युजिंग असं काही नाहीये. तुला आपण बटर, ओके, बटर घालूया आधी. एकच पान पुरेसं होतं तेव्हा. आणि त्याच्यावर कांदा घालायचा आपल्याला. पातळ छान उभा चिरलेला कांदा सगळं घालू? हो, सगळं अर्धा घ्यायला आता परतून घ्यायचा कांदा. बटरमध्ये तू कांदा परतल्यानंतर वासही खूप छान आहे. आणि असं छान गोडसर पण लागेल ना नंतर. गोडसर पण लागेल बटरमध्ये परतल्यामुळे. त्याची एक चवच खमंगपणा आहे की बटरमध्ये असल्यामुळे चव येते त्याला. आता आपण थोडा गॅस बारीक करून थोडं शिजवून घ्या कांदा झाकण ठेवून. बरं, थोडा पारदर्शक होऊ देतो कांदा. तसा शिजतो पटकन कांदा आणि बटर व्यवस्थित असेल तर पटकन शिजतो. आता ह्याच्यावर आपण मशरूम घालूया. मशरूम तुम्ही घेतल्यानंतर स्वच्छ धुवायचे आणि आता तिने याची मागची देठं पण काढून टाक. पण जर आवडत असेल तर ते स्लाइस करून घालू. स्लाइस करून उभे स्लाइस जर तुम्ही केलेत तर तेही तुम्हाला वापरता येतील. अर्धे घालूया याच्यातले. आता हे मशरूम त्याच्यावर कांद्याबरोबर परतायचे. जरा मोठा गॅस करून परतता येतात म्हणजे 2 मिनिटं. जस्ट ते सोते व्हायला काही वेळ लागत नाही. परतून घ्या 2 मिनिटं. तमालपत्राचा मस्त वास येतो. पण आता हे तमालपत्र काढून टाकायचं आपण, कारण त्याला जो आपल्याला एक वास फ्लेवर मिळाला आहे आपल्याला, तो बरोबर लागलेला. आता हे असे थोडे अर्धवट शिजलेले छान मशरूम. आता ह्याच्यामध्ये आता हे पान काढून टाकूया आपण. आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे जी मैद्याची जी पेस्ट आहे ना, पाणी घालायचं दूध साधारणतः कधी घालायचं? आत्ताच घालायचं आपल्याला. आत्ता दूध चालेल. म्हणजे एकत्र उकळलं ना की दुधाचाही छान वास लागतो त्याला. मशरूम आणि दुधाचा एक छान फ्लेवर येतो म्हणजे उकळताना. बस. आणि मीठ मिरपूड घालूया चवीप्रमाणे. बटरमध्ये थोडंसं मीठ असतं त्यामुळे त्याच्या अंदाजाने आपल्याला मीठ घ्यायला लागेल. मिरपूड. आता हे जसजसं उकळत येईल तसं ते थोडंसं आपण थिकनिंग एजंट म्हणून त्याच्यामध्ये मैदा घातलेला आहे. त्यामुळे कॉर्नफ्लोअरची वगैरे अजिबात गरज नाही घालायची. बरोबर आहे. तर ते असं छान आता उकळेल मस्तपैकी. तर तोपर्यंत तुम्ही आम्ही ह्याच्यात काय काय घातलं, फोडणी कशी केली होती, हे सगळं नीट लिहून घ्या. मशरूम अनियन सूप तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: चिरलेले मशरूम, उभा चिरलेला कांदा, बटर, मीठ, मिरपूड, दूध, मैदा पेस्ट आणि तमालपत्र. कृती: प्रथम बटर, तमालपत्र आणि उभा चिरलेला कांदा परतून घ्यावा. मग पॅनवर झाकण ठेवून थोडा वेळ कांदा शिजवत ठेवावा. मग त्यात चिरलेले मशरूम्स घालून ते परतून घ्यावे. तमालपत्र काढून त्या मिश्रणात मैदा पेस्ट, पाणी, दूध, मीठ आणि मिरपूड घालून ते